नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज महाशिवरात्री आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी हे पहा, आमची सकाळची झाडून वगैरे झाल्यानंतर मी अशी रांगोळी काढून घेतली होती. रांगोळीचे कलर्स माझ्याकडे नव्हते, म्हणजे ब्लॅक कलर वगैरे जे की महादेवाच्या लिंगासाठी असतात. तर मी व्हाईटनीच काढली होती आणि रांगोळी कशी आली नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर मिस्टरांनी आणले होते भरपूर अशी फुलं आणि मला बेल वगैरे इथे भेटलंच नाही आणि मी जेव्हा मंदिरापाशी गेलते तेव्हा भेटलं. तर मी तिथेच महादेवाच्या पिंडावर ते घालून आले. तर फुलं तर भेटली आहेत म्हणून मी मस्त अशी मिनी झेंडूच्या फुलांचं छान असं तांब्याच्या ताटात सजवून घेतलं आणि तुम्ही पाहू शकताय. इतकं सुंदर दिसत होतं ना आणि आरामात 2 ते 3 दिवस टिकतील अशी ताजी-ताजी फुलं होती. आणि बरं झालं मिस्टरांनी 1 किलो आणली, जेणेकरून रोज देवाला मी 7-8 दिवस आता फुले चढवू शकेन. तर मंडळी, सकाळ-सकाळी लवकर उठून सर्व कामे झाल्यानंतर मी प्रथम पूजेला लागले आज आणि त्यानंतर बनवला लाईव्ह साबुदाणे वड्याचा व्हिडिओ. तर आज काय झालं, की लाईव्ह बनवत असताना अचानक लाईट गेली आणि माझ्याकडचे पण जे काही GB असतं नेटचं, ते पण पॅक संपला. म्हणजे जो डेलीचा असतो ना तो. रिचार्ज होतं, परंतु नेटवर्कच नव्हतं आणि वायफाय असून पण लाईट गेल्यामुळं लागत नव्हतं. त्यामुळं लाईव्ह सेशन पण मधूनच स्टॉप झाला आणि लाईट कमीत कमी 3 ते 4 तासाने आली. तर मी इथं महादेवाचे जे पिंड असतं, लिंग असतं ते मी इथं ठेवलं आहे. हे महादेवाचं पिंड पूर्ण पितळाचं आहे आणि खूप ओझं आहे आणि ते मी ना परळी वैजनाथ येथे मंदिराच्या समोर घेतलं होतं. तर मस्त अशी पूजा झाली होती, पाहू शकताय तुम्ही. तर मी सगळ्या देवांना फुलं चढवत होते. तुम्ही पाहू शकताय किती सुंदर दिसतात ना. आणि आज असा हा निव्वळ योगायोग म्हणावा काय, की माझ्या देवांना फुलं पण येल्लो झाली होती आणि देवाचे वस्त्र पण येल्लो म्हणजेच पिवळ्या कलरचे झाले होते. त्यामुळं इतकं उठावून उठावून दिसत होतं ना आमच्या मंदिरात आज. असं वाटत होतं की छोटे-छोटे लाईट लागलेत. तुम्ही पाहू शकता समर्थांचं हे आसन किती सुंदर दिसायलंय ना, पिवळ्या कलरचं. तर मी समर्थांना जी टोपी मागवली होती ना, ती इतकी छोटीशी तर आहे, परंतु ती देखील बसत नाही. सारखं-सारखं पडते. त्यामुळे मी काढून ठेवली आहे. तर आज मी नैवेद्यासाठी आणि आमच्यासाठी सर्वांसाठी शाबूचे वडे करणार होते. तर ही सर्व पूजा उरकून झाल्यानंतर मी साबुदाण्याचे वडे करून घेतले आणि देवाला देखील दाखवले आणि सर्वांनी फराळ केला. तर तुम्ही पाहू शकताय. आणि माझे मिस्टर खास पांढरी फुलं हुडकण्यासाठी गेले आणि बेल, फळं वगैरे भेटतात का? परंतु इथं आज ना 15 तारीख असल्यामुळं मार्केट हे बंद असतं. जे की महिन्याचं मार्केट असतं ना, ते 15 किंवा 16 तारखेला बंद असतं. तर आज पूर्ण मार्केट बंद होतं. तरी कशीबशी मला एवढी फुलं मिळालीत आणि फक्त भाजीचंच चालू असतं. बाकी सगळे शॉप्स वगैरे ठेवणारे उघडे ठेवतात, परंतु कमीच. जी काही आपण म्हणतो ना साप्ताहिक सुट्टी म्हणा किंवा पंधरवड्याची सुट्टी असते ना, तर ती इथं घेतली जाते 15 तारखेला आणि मेसेज टाकला जातो, जयतारण पूर्ण बंद असं. तर पाहू शकताय काही-काही मोठी-मोठी दुकानं चालू असतात. आज शिवरात्री त्यामुळे थोडीशी दुकानं चालू होती. तर मंडळी पाहू शकता मी मस्त असं दिवा वगैरे सगळं छान आज घासून घेतलं होतं आणि आरती वगैरे करून घेतली. तर हे तुम्ही निरंजन पाहता हे पूर्ण चांदीचं ताट आहे आणि चांदीचेच आरती आहेत. जे की माझ्या माहेरकडून अधिक महिन्यासाठी देतात ना, वाण का काय म्हणतात, तेव्हा मिळालेले आहेत.
तर एक फोटो काढून घेतला मी आणि व्हिडिओ बनवला आणि इतकं छान वाटायलं ना, ह्या फुलांमुळे इतकं मन प्रसन्न झालं. त्यानंतर आम्ही गेलो. एक मंदिर आहे घराच्या शेजारी, थोड्याशा अंतरावर 200-300 मीटर अंतरावर. तर पंचायत समिती म्हणून आहे. तर त्या पंचायती समितीमध्ये हे मंदिर आहे आणि छान असं मस्त छान आणि गर्दी पण नव्हती. तर छान पूजा झाली. प्लस छान जप वगैरे करून घेतला आणि मंदिरला पण छान सजवले होते आणि सगळ्यांचे दर्शन वगैरे झाले. मी घरूनच फुले, उदबत्ती वगैरे घेऊन गेले होतं. तर पूजा करून घेतली आणि आलो. तर खूप दिवसांपासून माझी एक इच्छा होती आणि मीच ते पुढे ढकलत होते, घ्यायचं का नाही, घ्यायचं का नाही. तर इथं पहा आमच्या माऊलीला ना, या मंदिरातल्या पाण्यात पाय ठेवायचा नाही. कैसे जाऊ मैं, अब कैसे जाऊँ, अब कैसे क्या करू. कधी तर हा पाण्यात चिखलात खेळणार हा, इथं मात्र मंदिराचं हे ओलांडताना वेगळंच करत होता आज. तर थोडेसे पाय ओले झाले ना, तर आता काय करायचं, कशाला पुसायचं, हे मोठं टेन्शन आमच्या राजांना लागलं होतं. तर लाईव्हमध्ये खूप जणांना एंडिंग पाहायला मिळाला नाही. तर सांगायचं असं, की शाबू वडे मस्त झाले होते. तर मंडळी आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर खूप दिवसांपासून जे पेंडिंग काम होतं, तर ते आज केलं ते म्हणजे मी घेतला आहे एक नवीन मोबाईल. तो आहे की Redmi Note 15 Proचा. मी Pro Plus पण पाहणार होते, परंतु इथं स्टॉकमध्ये नव्हतं पण आणि माहीत नाही त्यात काय वेगळे फीचर्स असतील. परंतु याआधी आम्ही Redmiचा यूज केला आहे, परंतु तो 7-8 वर्षाखाली, कदाचित 5 वर्षाखाली तर केला आहे. Redmi, Realme आणि OnePlusचे वगैरे झालेत यूज करून. तर मी ते छान अशी आणल्या देवासमोर ठेवून पूजा केली होती. तर त्याचंच कुंकू मोबाईलवर पडलं आहे. तर ब्लॅक कलर आता मी खूप दिवस झालं कोणताही मोबाईल घेतला नाही. नाहीतर ब्ल्यू सध्याला एकदम लाईट ब्ल्यू असतो ना OnePlusचा, तो आहे. त्याच्या आधी डार्क ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू होता. तर पाहूया त्याच्यात काय काय फीचर्स आहेत. खूप खूप छान आहे, मी ऐकलं आहे पण. आणि मेन मला कॅमेरा स्टोरेजसाठी हवं होतं, जे की यूट्यूबसाठी. तर मंडळी ह्याच्यात ना 200 MP AI कॅमेरा आहे आणि 6580 एवढं पॉवर हाऊस आहे. म्हणजेच की त्याचं स्टोरेज. आणि याची किंमत जी ऑनलाईन आहे त्याच प्राईजमध्ये मला भेटली आहे. पाहूयात आता वापरून कसं येतं आहे. तर मंडळी अशा पद्धतीनं महाशिवरात्रीचं दिवस आम्ही साजरा केला म्हणा अथवा सेलिब्रेट केला. संध्याकाळी अजून एकदा पाहिजे तर मंदिरात जाऊन येऊ. आणि आज रविवार, त्यामुळं मस्त असं आराम केला. चला तर मंडळी, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्यासाठी म्हणजेच YT फॅमिलीसाठी कॅमेराचा मोबाईल घेतला आहे. तर आता पाहूयात कसे व्हिडिओ येतील. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.